महाराष्ट्राच्या विधानसभेला संसदीय राजकारणाची वैभवशाली परंपरा लाभली आहे. या सभागृहातील महत्त्वाचं पद म्हणजे विरोधी पक्षनेता. सरकारवर अंकुश ठेवण्याचं महत्त्वाचं काम विरोधी पक्षनेता करतात. तर महाराष्ट्राला निर्मितीनंतर लाभलेले पहिले विरोधी पक्षनेते म्हणजेच रामचंद्र धोंडीबा भंडारे. भंडारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे कृष्णराव धुळप यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आलं. पुढे शेकापच्याच दिबा पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी हे पद भूषवून या पदाचा सन्मान वाढवला. शेतकरी कामगार पक्षाकडे बरेच वर्ष हे पद राहिलं. पुढे उत्तमराव पाटील यांची या पदावर वर्णी लागली. उत्तमराव पाटलांच्या रूपानं जनसंघाला पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद मिळालं. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर महाराष्ट्राला पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या मिळाल्या. त्यांचं नाव म्हणजे प्रभाराव. पुढे प्रतिभा पाटील आणि शरद पवार यांची देखील या पदावर वर्णी लागली. शरद पवारांनंतर बबनराव ढाकणे विरोधी पक्षनेते राहिले. पुढे दिबा पाटील यांची पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. दिबा पाटलांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा या पदाची जबाबदारी सोपवली. सर्वाधिक 3 वेळा शरद पवारांनी हे पद भूषवलंय. त्यानंतर निहाल अहमद आणि ॲडव्होकेट दत्ता नारायण पाटील यांनी या पदावर काम केलंय. दत्ता पाटलांनंतर मृणाल गोरे यांनी हे पद भूषवलं. कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरलं. त्यांच्यानंतर पुन्हा एकदा दत्ता पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आलं. त्यानंतरच्या कालावधीत बरीच राजकीय खांदेपालट झाली. शिवसेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले. मनोहर जोशींचा कार्यकाळ संपला आणि गोपीनाथ मुंडेंकडे ही जबाबदारी आली. अंडरवर्ल्डच्या राजकीय संबंधांवरून त्यांनी सभागृह दणाणून सोडलं. पुढे शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात मधुकरराव पिचड विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर नारायण राणे आणि रामदास कदम यांची वर्णी लागली. पुढे एकनाथ खडसे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलं. भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते. त्यांच्यानंतर विजय वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं. जुलै 2022 ते जून 2023 दरम्यान स्वर्गीय अजित पवारांनी या पदाची जबाबदारी सांभाळली. सरतेशेवटी पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद होतं. पण त्यांच्यानंतर सद्यस्थितीला हे पद रिक्त आहे.